नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किशोर शिंदे या मराठी यूट्यूबच्या चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, पॅन कार्ड 2.0 ही योजना बऱ्याच यूट्यूबवर बऱ्याच लोकांच्या चर्चेमध्ये आहे. तर नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर सोप्या पद्धतीने पॅन कार्ड भेटणार आहेत. तर बघा, ते एक जे पॅन 2.0 ही जे एक पोर्टल आहे बघा, ते पोर्टल एक नवीन पोर्टल लॉन्च होणार आहे. तर यामध्ये नवीन पॅन कार्डमध्ये QR कोड येणार आहे. तर या QR कोडमध्ये तर आपली पर्सनल डिटेल्स आहे त्यामध्ये ते दिसणार आहेत. त्यामुळे ती डायमॅनिक QR कोड यामध्ये दिसणार आहे. त्याला आपण 2.0 असं त्यांनी नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो बघा, पॅन कार्ड 2.0 नवीन पॅन कार्डमध्ये फसवणूक करणं अवघड अवघड झालेलं आहे. त्यामध्ये हे जाणून घ्या. सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण. तर मित्रांनो बघा, पॅन कार्ड 2.0 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवं QR कोड आधारित पॅन कार्ड जारी करण्यासाठी 1035 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिलेली आहे. तर जे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये 1435 कोटी रुपयांचे म्हणजे पेक्षा 1435 कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पास मंजुरी दिलेला आहे. तर हे पॅन कार्ड अतिशय सुरक्षित असेल असे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून असं सांगण्यात आले की हे पॅन कार्ड म्हणजे कोणत्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये धोका तुम्हाला भेटणार नाही असं त्यांच्या अध्यक्षतेखाली सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो बघा, पॅन कार्ड 2.0 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं सोमवारी नवं QR कोड आधारित पॅन कार्ड जारी करण्यासाठी 1435 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिलेली आहे. पुढील वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पास उद्देश पॅन जारी करण्यास विद्यमान प्रणाली पुढे नेण्याचा आहे. पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत QR कोड आधारित प्रगत प्रणाली सुरू केल्यानं बनावट कार्ड ओळखणं सोपं होणार असून करदात्यांकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असू शकणार नाहीत. इतकंच नाही तर नव्या पॅन कार्डची फसवणूक करणं अवघड होणार असून सर्वसामान्यांना त्यापासून संरक्षण मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, जे पहिलं पॅन कार्ड होतं त्यामध्ये बरेच असे फ्रॉड कामं यामध्ये केले जात होते. तसंच कोणी एक व्यक्ती दोन बनावट कार्ड म्हणजे त्याच्यामध्ये तयार करून बरेच असे कामं त्यामध्ये केले जात होते. तर आता त्यांनी पॅन 2.0 या प्रकल्पामधून म्हणजे कोणत्या प्रकारचे दोन पॅन कार्ड तयार होणार नाही अशी पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाबा, जे सर्वसामान्य लोक आहे यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही त्यांनी असं यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर बघा, इन्स्टंट व्हेरिफिकेशन सुविधा. ज्या लोकांकडे आधीच पॅन कार्ड आहे त्यांना नवीन कार्डसाठी अर्ज करणं बंधनकारक नाही. म्हणजे ज्या लोकांकडे तुमच्याकडे पहिलेच पॅन कार्ड आहे तर त्यांना नवीन अर्ज करण्याची काही आवश्यकता नाही असं आयकर विभागाने म्हटलेलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या विद्यमान पॅन कार्डमध्ये काही सुधारणा किंवा अपडेट करायचं असेल तर ते पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत नवीन कार्डासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे बघा, तुमच्या जर काही पॅन कार्डमध्ये काही सुधारणा किंवा अपडेट करायचं असेल तर जे नवीन पोर्टल लॉन्च होणार आहे 2.0 पॅन कार्डचं, तर त्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकतात. तज्ज्ञांच्या मते पॅन 2.0 अंतर्गत QR कोडसह नव्यानं अपग्रेड केलेल्या पॅन कार्डमुळे फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. म्हणजे तज्ज्ञांकडून सांगितलेलं आले की बघा, पॅन कार्ड जे 2.0 आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला एक QR कोड त्यामध्ये अपग्रेड करून भेटणार आहेत. तर त्या QR कोडमुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा धोका कमी प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणातून कमी प्रमाणात होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नव्या पॅन कार्डच्या माध्यमातून इन्स्टंट व्हेरिफिकेशन मिळणार आहे. म्हणजे बघा, जे आता नवीन पॅन कार्ड जे येणार आहे त्याच्यामध्ये तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते इन्स्टंट म्हणजे लवकरात लवकर तुमचं व्हेरिफिकेशन त्यामध्ये मिळणार आहे. तर बघा, त्यांनी पुढचं असं सांगितलेलं की सर्वसामान्यांना संरक्षण कसं मिळणार आहे. तर आपण हा पॉईंट बघू. नवीन पॅन कार्ड QR कोडसह येईल. म्हणजे जे पॅन कार्ड येणार आहे त्याच्यामध्ये एक QR कोड राहील बघा. जसं आपल्या आधार कार्डवर QR कोड असतो तसा एक त्यामध्ये QR कोड राहील. त्यामुळे डुप्लिकेट कार्ड तयार करणं किंवा त्यात छेडछाड करणे खूप अवघड आहे. म्हणजे बघा, आता पहिलं असं होतं की जे पॅन कार्ड आहे त्या डुप्लिकेट लोक तयार करायचे आणि त्याचा यूज करायचे. आता तसं करणं खूप अवघड झालेलं आहे. त्याच्यामध्ये QR कोडमध्ये एंट्री प्लेट पर्सनल डेटा असतो. म्हणजे बघा, जो तुमचा डेटा आहे बघा त्याच्यामध्ये समजा तुमची जन्मतारीख आहे, अशा ज्या पर्सनल डिटेल्स आहे तुमच्या त्या QR कोडमध्ये त्या जो डेटा आहे तो असणार आहे. जो केवळ एखाद्या विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करून अधिकृत लोक पाहू शकतात. हा डेटा आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर देणार आहे आणि ते सॉफ्टवेअर ज्यावेळेस त्या QR कोडला स्कॅन केलं तेव्हाच तो डेटा आपण त्यामध्ये बघू शकणार आहे. त्यामुळे नवीन कार्ड मधून तपशील काढणं फसवणूक करणाऱ्यांना खूप अवघड जाईल. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बघा, आता तुमचं जे पॅन कार्ड 2.0 आहे त्याच्यामध्ये फसवणूक करणं आता खूप अवघड झालेलं आहे आणि आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची
धोकाही कमी होईल. सामान्यत फसवणूक करणारे आपल्या पॅन कार्डावरील नाव आणि फोटो बदलतात, तर पॅन क्रमांक तसाच राहतो. पॅनवरील QR कोडमुळे वित्तीय संस्था तुमच्या वैयक्तिक माहितीची तात्काळ पडताळणी करू शकतील. आता त्यांनी असं सांगितलं की बघा, सामान्यत फसवणूक करणारे जे लोक आहे ते पॅन कार्डावरील नाव आणि फोटो बदलतात. म्हणजे जे तुमचा फोटो आहे पॅन कार्डवर आणि नाव आहे ते लगेच बदलून टाकून जे तुमची त्यांची फ्रॉड कामे ते करतात. पण आता तसं नाही, पॅन क्रमांक तसाच राहतो. आता त्यामध्ये म्हणजे आता जे सर्वसामान्य संरक्षण मिळणार ते अशा पद्धतीने मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.